ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी ही लिहिली म्हणून या टीकेस ज्ञानेश्वरी हे नाव दिले गेलेलं आहे. पहिला याला भावार्थ दीपिका असं नाव होतं, पण नंतर याचं नाव बदलण्यात आलं. 18 अध्यायामध्ये विभागली गेलेली ही टीका खूप सुंदर आहे. प्रत्येकाच्या घरात ही 100% टीका असते. असते म्हणजे असते. इस्पेशली हिंदू धर्मामध्ये आणि मराठी इकडे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी म्हणजे कोण? भगवद्गीतेची टीका. भगवद्गीता सगळ्यांना माहित आहे. पहिला माझा व्हिडिओ बघितला असेल तो सर्वात पहिला कोर्टमध्ये दिलं जातं की याच्यावर या पवित्र ग्रंथावरती हात ठेवून तुम्ही सुरू करा. म्हणजे तुम्ही इथून खोटं बोलू शकत नाही. इतका पवित्र, पूर्ण जग विख्यात असा हा ग्रंथ. या ग्रंथामध्ये सटीक नॉलेज आहे. सटीक म्हणजे हा ग्रंथ जो वाचेल त्याला आयुष्यातले कोणतेही प्रश्न भेडसावणार नाही. असंही म्हटलं जातं की जगातली सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या ग्रंथामध्ये आहेत. त्याचप्रमाणे हा ग्रंथ वाचल्यानंतर कोणते प्रश्नच नाही पडणार. खूप सुंदर आहे. प्रत्येक मराठी घरांमध्ये ज्ञानेश्वरी असतेच, इवन महाराष्ट्रामध्ये. याचं रोजच्या रोज पारायण केलं जातं घरी. या ग्रंथाला पूजलं जातं. हा ग्रंथ देवाऱ्यामध्ये असतो. पण फक्त हा पूजण्यासाठी ग्रंथ आहे का? नाही. तर आपल्याला हे नॉलेज घ्यायचं आहे आणि या नॉलेजवरती म्हणजे या साठ्यावरती या पुराणामधील सारांश भाग काय करायचा आहे? चिकित्साद्वारे वाचायचा आहे. तो इम्प्लिमेंट करायचा आहे. एक तरी ओवी अनुभवावी. मग आपल्याला कळेल की एक्झॅक्टली काय सांगितलेलं आहे या ग्रंथामध्ये. याचा आपल्या आयुष्यावरती किती फरक पडतोय आणि आपण कशा प्रकारे ग्रो करू, वाढू, मोठे होऊ. मोठं होणं म्हणजे काय आणि होऊन कुठे जाणार आहोत मोठं नाही. तर क्लिअरिफिकेशन करायचं आपल्या हृदयाचं, मनाचं. तर हे करण्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वरी एकदा तरी वाचावीच लागेल. तर माझी अशी आशा आहे की तुम्ही प्रत्येकानं ज्ञानेश्वरी वाचावीच. मी डिस्क्रिप्शनमध्ये बेस्ट बाय लिंक देतोयच. ते तुम्ही बघा, वाचा. इवन तुम्ही माझ्याशी पर्सनली भेटा. माझ्याजवळ असणारी ज्ञानेश्वरी आणि काही साधकांनी माझ्याजवळ ठेवून गेलेल्या ज्ञानेश्वरी तुम्हाला मी प्रोव्हाइड करेन. नक्की वाचा. ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ नाही आहे. यासारखं नॉलेज तुम्हाला कुठेही भेटणार नाही. आणि एकदा तरी वाचावीच अशी ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ॲज अ ह्युमन बिईंग माणसापासून ते देवापर्यंतचा सर्वच्या सर्व प्रवास खूप सुंदररित्या सांगितलेला आहे. कृष्णाचं आणि अर्जुनाचं बोलणं आहे. कृष्णाला पडलेल्या प्रश्नांना अर्जुनाला पडलेल्या प्रश्नांना कृष्णाने खूप सटीकतेने त्याचं हृदय जाणून, त्याचं मन जाणून सांगितलेली पूर्णपणे घटना आहे. ती आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळते. सर मी आशा करतो की सर्वांनी आपल्या घरी ज्ञानेश्वरी विकत आणावी, ती वाचावी, त्याचं पारायण करावं. रोजच्या रोज एक तरी पान, 2 पान वाचावीत आणि वाचून ते सोडून नाही द्यायचं. ते इम्प्लिमेंटेशन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. थँक्यू.